मतदानाच्या प्रक्रियेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। मात्र नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये अपक्ष उमेदवार मुकेश साहने यांना शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे या दोन पक्षांकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यांचे ज्या प्रभागामध्ये उमेदवार आहेत त्यांच्या समवेत त्या पक्षातील स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी मुकेश साहने यांना पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। आपण आपल्या पक्षाच्या वतीने अपक्ष उमेदवार मुकेश साहने यांना पाठिंबा दिलाय। हो, नक्कीच आदरणीय राऊत साहेबांची चर्चा करून ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून या नाट्यमय घडामोडी होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मुकेश साहने यांच्यावर अन्याय झाला आहे असं जनतेचं म्हणणं आहे, इथल्या महिलांचं म्हणणं आहे, युवकांचं म्हणणं आहे। आणि नेहमीच ठाकरे घराणा, ठाकरे ब्रँड हा जनतेत राहिला आहे आणि म्हणून जनतेचा सर्व रोष बघून आज आम्ही भाजपच्या विरोधात हा आमचा पॅनल पूर्ण झालेला आहे। मुकेश जे आहेत, ब गटात वेताळताई आहेत, ब गटात अंकुशजी वराडे, मोनिकाताई वराडे, अंकुशजी वराडे यांच्या पत्नी मोनिकाताई आणि देवा वाघमारे असा सुंदर पॅनल झालेला आहे। आणि 100% हा रोष मतामध्ये रूपांतर होऊन 15 तारखेला हे लोक मतदान करतील, 16 तारखेला पूर्ण पॅनल विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी मायबाप जनतेचा। आपल्यासोबत मनसेचे देखील पदाधिकारी आहेत। आपण देखील मनसेच्या वतीनं अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देतो। सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही आज मुकेश भाऊ साहने यांना, अपक्ष उमेदवार मुकेश भाऊ साहने यांना आम्ही पाठिंबा दिला कारण की अन्यायाविरुद्ध लढणारा हा कार्यकर्ता आणि ह्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम चालू होतं आणि जिथं अन्याय असतो तिथं आमचा ठाकरे परिवार धावून येतात आणि आम्ही मनसे असो, आम्ही उद्धव सेना असो यांनी आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे। नक्कीच भाऊ, आपल्याला या दोनही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। खरं तर आपण बघितलं, आपला भाजपकडनं जो एबी फॉर्म तो अवैध झाला, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एकंदरीत राजकीय वातावरण बघता आपल्याला या दोन पक्षांकडनं पाठिंबा मिळतोय। मात्र मतदानाच्या प्रक्रियेसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे, काही तास शिल्लक आहेत आणि त्या अगोदर हा पाठिंबा आहे। निश्चित ज्या पद्धतीने माझा छळ चालवला आहे, ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून मला त्रास दिला जातो आहे, हे सगळ्या जनतेने बघितलं, माझ्या मायमाऊलीने बघितलं, या शहराने बघितलं। खालच्या थराला जाऊन मला अतिशय त्रास दिला जातो आहे। एखाद्या नराधामासाठी एक अतिरेक्याबरोबर नाचणारा, 307 सारख्या एका वकिलावर गोळीबार करणारा त्याचा मुलगा, अशा व्यक्तीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने किंवा सत्तेचा दुरुपयोग करून मला त्रास दिला जातो आहे, हे कुठंतरी मनसेलाही बघवलं गेलं नाही, शिवसेनेलाही बघवलं गेलं नाही आणि इथल्या माय जनतेलासुद्धा ते ह्या गोष्टी पटत नाही। एकदम खालच्या लेवलला जाऊन मी तुमच्या बरोबर राहिलेलो आहे, तुमचं सगळं काम बघितलं आहे, मी तुमच्याबरोबर सत्यतेने राहिलो, पण एक प्रामाणिक कार्यकर्ता, एक निष्ठेचा कार्यकर्ता, का मला तुम्ही एवढं छळ करताय। मी एकंदर तुम्ही बघितलं असेल तर मी बावनकुळे साहेबांचा जो कसुनातला व्हिडिओ व्हायरल झाला त्याची मी माहिती दिली, सलीम कुत्ता प्रकरणातली माहिती दिली, आंदोलनं केले, परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी एकही माझी चूक नाही, पक्षाच्या वतीला मी कुठल्याही गालबोट लावलेलं नाही। परंतु आपण बघताय की दोन पक्ष आपल्याला पाठिंबा देत आहेत। मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। काय वाटतं आपल्याला एकंदरीत आता आपल्या मागे आपली ताकद वाढली? निश्चित ताकद वाढलेली आहे। आज मनसेची, शिवसेनेचे काही पदाधिकारी पक्ष एक घटक असतो, ही मोठी ताकद माझ्याबरोबर आहे। जशी माझी मायमाऊली माझ्या पाठीशी उभी राहिली वाईट प्रसंगात, एकदम वाईट, अतिशय वाईट प्रसंगात, आज मनसे असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी देखील आता पाठीमागे उभे राहते। माझी ही मायमाऊली यांना येत्या काळात या प्रभाग क्रमांक 25मध्ये सुद्धा आणि 29मध्ये सुद्धा त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। पण इतक्या खालच्या थराला जाऊन ज्या पद्धतीने त्रास दिला जातो आहे, ही सगळी माझी मायमाऊली डोळे उघडून बघते आहे। म्हणून येत्या काळात निश्चित माझी ताकद, मला हात बळकट करण्यासाठी आज मनसे असेल, शिवसेना असेल, हे माझ्या पाठीशी उभे राहिले। निश्चित माझी या पाठिंब्यामुळे मला जो त्यांनी साथ दिली, निश्चित माझी ताकद आणि मला शारीरिकरित्या, श्रमरित्या त्यांचा सगळा पाठिंबा मिळाला। निश्चित येत्या काळात वेगळा निकाल तुम्हाला दिसेल। आपल्यासोबत काही उमेदवार देखील आहेत। खरं तर आपल्या प्रभागामध्ये अपक्ष उमेदवारांना आपल्या पक्षांकडनं पाठिंबा देण्यात आला आहे। आपल्याला काय वाटतं परिवर्तन? नक्कीच आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, काही दिवसापासून प्रभाग 29चे संघर्ष योद्धा म्हणून मुकेश भाऊंना ओळखलं जात आहे आणि आमच्या महाविकास आघाडीच्या
सगळे पदाधिकारी आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि आमच्या पॅनलची नक्कीच एक ताकद वाढलेली आहे आणि येत्या 16 तारखेला विजय नक्कीच आमच्या पॅनलचा असेल. 29मधून हा आमचा शब्द आहे. ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार देखील आहेत. आपल्या ठाकरे या पक्षाकडनं पाठिंबा देण्यात आला आहे. आपल्या शिवसेना ठाकरे या पक्षाकडनं पाठिंबा देण्यात आला आहे. काय वाटतं आपल्याला? आपण देखील इथले उमेदवार आहात. जवळपास 90% तर पूर्ण प्रभागामध्ये प्रचार झालेला आहे आणि अ गटामध्ये जो उमेदवार नव्हता तो आज उमेदवार आम्हाला भेटलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे का या पॅनल आता आदरणीय DJ भाऊ सूर्यवंशी यांनी सांगितलं की हा पॅनल निवडून येईल आणि 100% हा निवडून येईल आणि आम्ही शिवसैनिक एकंदरीत आदेशवर चालणारे आहे. जो गेला तरी चालेल पण ना मुकेश भाऊला पॅनलमध्ये निवडून आणू. आपण बघितलं आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे दोन्ही पदाधिकारी होते. या दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी अधिकृत जो पत्राद्वारे पाठिंबा जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांच्या हातात आपल्याला दोन्ही पक्षांचे जे पत्र आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एक पूर्ण पॅनल आमचं या ठिकाणी झाल्याची भावना या संपूर्ण या उमेदवारांची आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.